भोकरदन अवैध गर्भपात प्रकरण कारवाईत 2 सोनोग्राफी मशीन तसेच 8,91,760 रुपये रोख रक्कम पथकाकडून जप्त। 25 ते 30 एटीएम कार्ड जप्त। 3 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात। अवैध गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या औषधींचा मोठा साठा पथकाकडून जप्त। घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती। जालन्यातल्या भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणी आतापर्यंत 2 सोनोग्राफी मशीन तसेच 8,91,760 रुपयांचा मुद्देमाल आरोग्य पथकाकडून जप्त करण्यात आलाय। 25 ते 30 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले तसेच 3 कर्मचारी पोलिसांनी ताब्यात घेतले। अवैध गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या औषधींचा मोठा साठा आरोग्य पथकाने जप्त केलाय। सदर घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आरोग्य विभाग आणि पोलीस पथकाची भोकरदन येथील अवैध गर्भपात केंद्रावर धाड पडताच राजपूत सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर राजपूत यांनी पलायन केलं होतं। त्यांचाही शोध पोलीस पथकाकडून घेण्यात येतोय। लवकरच पोलीस प्रशासन डॉक्टर राजपूत यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेणार असल्याचं समजतं आहे। चलो ओके चला आपण